झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि मुंबईला पाणी पुरवठा करणारा तालुका ही शहापूर तालुक्याची ओळख। मात्र मुंबईची तहान भागवणाऱ्या याच तालुक्याला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। तालुक्यातल्या डेंगनमाळ गावात ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते। अक्षरशः विहिरीत शिडीच्या सहाय्याने उतरून पाणी भरण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली आहे। छोट्याशा डबक्यातून लोटाभर पाणी उपसणारी ही मुलं, हे दृश्यच मुळी गलबलून टाकणार आहे। ठाणे जिल्ह्यातल्या वाडा, मोखाडा, विक्रमगड, जव्हार या भागातही हीच परिस्थिती आहे। डेंगनमाळ गावात फेब्रुवारीपासून पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे, पण इथल्या जनतेच्या व्यथांची दखल प्रशासनाने घेतलेली नाही। त्यामुळे पाण्यासाठी लोकांना अशी तारेवरची कसरत करावी लागते। तला आम्हाला 5-6 मैल जाग्यात तर यामध्ये टेम करतून कसंही एक भांडा भरायचा, शिडी लावून वरती घ्यायचा, असं जीवन चाललं आहे। आम्हाला कपडे धुवाय पाणी नाही। इथे लहान मोठे सगळे माणसं एक्सपर इथे राहून या पद्धतीने ते पाणी भरते। आपण बघू शकतो की कशा रीतीने अगदी एक संपूर्ण कुटुंब आणि त्यांची 2 छोटी मुलं म्हणाल काही हरकत नाही, आणि अगदी लहान लहान मुलं देखील कशा तऱ्हेने एक वाटी आपण पाणी त्या घेतात हे आपण बघू शकतो। अर्थातच ही दृश्य आपल्याला खरंच गलबलून टाकणारी आहे, कारण आपण जेव्हा शहरात राहत असतो तेव्हा आपण पाण्याचा ज्या तऱ्हेने वापर करतो आपण विचार देखील करत नाही की गावागावामध्ये आज पाण्याचं केवढं दुर्भिक्ष्य। अगदी एका हंड्यासाठी, एका गडव्या पाण्यासाठी त्यांना कितीतरी किलोमीटर चालावं लागतं आणि त्यानंतर ते थोडं पाणी त्यांना मिळतं। खरोखरच ही जी दृश्य आहे की किती जीवाचा आटापिटा त्यांना एक थोडीशी तोंडाची तहान भागवण्यासाठी करावी लागते। झी 24 तास एक पाऊल पुढे।